उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांनी सभा रोड शो रद्द केलाय। धाराशिव जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांनी डोर टू डोर प्रचारावर भर दिलाय। कोणताही गाचावाचा नाही, कोणतीही घोषणा नाही, फक्त मतदारांशी शांतपणे संवाद हीच भूमिका राष्ट्रवादीने घेतली आहे। इतकंच नाही तर विजय मिळाला तरी गुलाल उधळणार नाही, फटाके फोडणार नाही अशी भावना राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे। अगोदरचं नियोजन एकदम चांगलं होतं। आम्ही जोरदार प्रचार चालू होता आता, पण ही दुःखद घटना झाल्यापासून आम्ही एकदम शांततेने प्रचार करतोय। आता डोर टू डोर प्रत्येकाच्या घरी जाऊन गाठीबिटी घेतोय, म्हणजे कुठली सभा नाही, कुठलं दुसरं म्हणजे मोठं रोड शो नाही, असं शांततेत करतोय। आज परिस्थितीला आम्ही जेव्हा प्रचार करतो त्यावेळेला आम्ही कुठल्याही प्रकारची आताशबाजी म्हणजे आदली उडवणे किंवा हलक्या लावणे हे आम्ही यापासून परावृत्त ठेवलेलं आहे। परंतु आजच्या घडीला आम्ही जेव्हा प्रचार करतो, शेवटी लोकशाही आहे, लोकशाहीमध्ये आमचा विचार आणि आमचं म्हणणं जनतेपर्यंत पोहोचवण्याकरता आम्हाला प्रचार तर करावा लागेल। परंतु ज्या गोष्टी प्रचारात असतात, हलकी वाजवणे किंवा आताशबाजी करणे, आदल्या वाजवणे, हा कुठलाही प्रकार आम्ही आमच्या प्रचारात अवलंबलेला नाही। कोल्हापुरात जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या